नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण जो आता पाहत आहोत तो चॅप्टर क्रमांक 2 डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स विकासाचे अर्थशास्त्र याच्यामधले आपण जो चॅप्टर पाहत आहे त्याचं नाव आहे विकसित आणि विकसनशील देश. यातला जो आजचा मुद्दा जो आपण पाहणार आहोत तो आर्थिक विकासावर परिणाम करणारे घटक, द फॅक्टर्स अफेक्टिंग इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. आर्थिक विकासावर परिणाम करणारे घटक कोणते हे आज आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. बघा, यातला जो पहिला मुद्दा जो आहे आर्थिक विकासावर परिणाम करणारे घटकामधला तो आहे. मग बघा, आर्थिक विकास कोणकोणत्या गोष्टीवर घडून येतो त्याचा परिणाम. तो बघा, विविध गोष्टी असतील. फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये साधन सामग्री असेल, तंत्रज्ञान असेल, भांडवल असेल, मनुष्यबळ असेल किंवा औद्योगिक क्षेत्र असेल. या सगळ्या क्षेत्रांवर कसा परिणाम घडतो आर्थिक विकासाचा हे आपण पाहणार आहोत. यातला जो पहिला जो मुद्दा आहे तो आहे भांडवल. बघा, यातला जो पहिला मुद्दा जो आहे भांडवल. बघा, भांडवलाचा जो पहिला मुद्दा आहे त्याच्यामध्ये सांगितलं आहे की भांडवल कोणकोणत्या क्षेत्रामध्ये लागतं आणि कोणकोणत्या गोष्टीसाठी लागतं. बघा, आर्थिक विकास करायचा असेल तर तुमच्याकडे भांडवल असणं हे अत्यंत गरजेचंच आहे. कारण की भांडवल निर्मितीशिवाय किंवा भांडवल असल्याशिवाय तुम्ही कोणताही उद्योग व्यवसाय करू शकत नाही. जर अविकसित राष्ट्र असेल तर त्याच्यामध्ये भांडवलाची कमतरता जर कमी असेल हे आपण तर काय कोणता परिणाम होतो हे मागच्या लेक्चर्समध्ये आपण पाहिलेलं आहे. बघा, भांडवल निर्मिती तुम्हाला कारखानदारी असेल किंवा उद्योग असेल, दळणवळण, इमारत असेल, यंत्रसामुग्री, या सगळ्यांसाठी तुम्हाला भांडवलाची गरज असते. त्या देशातील जर आरोग्य व्यवसाय किंवा आरोग्य क्षेत्र हे डेव्हलप करायचं असेल किंवा लोकांना बेसिक्स नीड जर पुरवायचे असतील तर तुम्हाला भांडवल असणं अतिशय गरजेचंच आहे. मग भांडवल निर्मितीसाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, भांडवल निर्मिती कसा होऊ शकतो हे आपण पाहिलेलंच आहे मित्रांनो. यातला जो दुसरा जो मुद्दा आहे तो जो आहे श्रम व मनुष्यबळ. बघा, कुठल्याही गोष्ट म्हटली तर त्याला किंवा कोणतंही काम म्हटलं तर त्याला मनुष्यबळ लागतंच. मग श्रम आणि मनुष्यबळ हे एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. जर काम आलं तर त्याला मनुष्यबळ आलंच, पण मनुष्यबळ कोणतं असावं, कुशल असावं की अकुशल. पण अविकसित राष्ट्रांमध्ये फार मोठ्या प्रमाणात अकुशल कामगार हेच दिसून येतात. कारण की प्रशिक्षण सेंटर जे आहेत किंवा ते फार मोठ्या प्रमाणात तिथे उपलब्ध नसतात. विकसित राष्ट्रांच्या तुलनेत जर विचार केला तर विकसित राष्ट्र जे आहेत ते फार मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षण असेल, शिक्षण असेल, आरोग्य या क्षेत्रावर पैसा खर्च करत असतात. बघा, ॲडम स्मिथ जो अर्थतज्ञ होऊन गेला त्यानं आपला जो ग्रंथ होता राष्ट्राची संपत्ती, वेल्थ ऑफ नेशन, याच्यामध्ये त्याने सांगितलं आहे की विकसनशील देश आणि अविकसित देश याच्यामध्ये जर लोकसंख्या वाढीचा जर वेग जास्त असेल तर परिणामी काय होणार आहे, लोकसंख्या वाढल्याने बेरोजगारी निर्माण होणार. श्रम पुरवठा फार मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईलच असं नाही. मग श्रम कौशल्य ज्यांना आहे त्यांनाच रोजगार मिळू शकतो किंवा ज्यांच्याकडे अनुभव आहे अशाच लोकांना काम मिळू शकते असं आहे. पण अविकसित देशांच्या तुलनेत विचार केला तर फार मोठा लोकसंख्येचा फुगवटा तयार होऊन रोजगाराचा प्रश्न निर्माण होतो. कारण की त्या ठिकाणी रोजगार पुरेसे किंवा रोजगार पूर्ण होतील असं कोणतंही क्षेत्र किंवा उद्योगधंदे व्यवसाय नसतात. जर मनुष्यबळाचा व्यवस्थित व चांगल्या प्रकारे वापर करायचा असेल तर श्रम विभागणी करणे गरजेचंच आहे. त्याच्यानुसारच मग तो श्रम विभागणी कोणकोणत्या क्षेत्रामध्ये आहे हे आपण पाहणं गरजेचं आहे. किंवा रोजगाराच्या संधी कोणकोणत्या क्षेत्रामध्ये त्याप्रमाणे आपण नॉलेज किंवा स्किल डेव्हलप करणे किंवा त्या प्रकारचं प्रशिक्षण घेणं हे फार गरजेचं आहे. त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे तंत्रज्ञान आणि आर्थिक विकास. बघा, आज तंत्रज्ञान आर्थिक विकास हे आजकाल समीकरणच होऊन बसलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. तंत्रज्ञान आणि आर्थिक विकास. बघा, याच्यामध्ये तंत्रज्ञानमध्ये संगणक क्षेत्रातील असो, शेती क्षेत्रातील असो किंवा औद्योगिक क्षेत्रातील असो, या फार मोठ्या क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर
फार मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. मग बघा आजकाल आपण विविध ॲप्लिकेशन्स असतील यांच्या सहाय्याने आपल्याला फार मोठ्या प्रमाणात आपली वेळ वाचतो किंवा बचत होते. बँकिंग क्षेत्रामध्ये असेल किंवा इतर क्षेत्रामध्ये आपल्याला हे ॲप्लिकेशन किंवा तंत्रज्ञानाचा वापर करता येतो. आणि याच्यामुळे काय होतं या तंत्रज्ञानामुळे तर बघा तर नवीन माहिती आपल्याला मिळते. तसेच विविध गोष्टींचं माहितीसुद्धा आपल्याला याच्यामुळे कळते. त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे इतर घटक. बघा त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे इतर घटक. इतर घटक कोणकोणते असू शकतात अर्थव्यवस्थेमध्ये किंवा आर्थिक विकासाच्या परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये. इतर घटकांमध्ये बघा व्यक्ती किंवा राष्ट्र असेल त्याच्यामध्ये राजकीय घटक असतील, सामाजिक घटक असतील किंवा जो संघटन कौशल्य आहे ते असेल किंवा अर्थव्यवस्थेतील जो बदल आहे या सगळ्या घटकांचा विचार करून प्रत्येक देशाला किंवा प्रत्येक अविकसित असेल किंवा विकसनशील या देशानं आपलं आर्थिक विकासाचे धोरण आखणे गरजेचंच आहे. तेव्हाच कुठंतरी आपण विकसित किंवा विकसनशील राष्ट्रांच्या बरोबरीला येऊ शकतो. नंतरचा जो मुद्दा आहे आर्थिक वृद्धीचे वैशिष्ट्ये. आर्थिक वृद्धीचे वैशिष्ट्ये. आर्थिक वृद्धीचे वैशिष्ट्ये. आर्थिक वृद्धी म्हणजे नेमकं काय याचा आपण अभ्यास केलेलाच आहे विद्यार्थी मित्रांनो. यातला जो पहिला जो मुद्दा 1971 साली सायमन कुझनेट यांना 1971 साली अर्थशास्त्रातील नोबेल प्राईज मिळालं होतं. तर त्यांनी विविध मुद्दे सांगितलेले आहेत की आर्थिक वृद्धीची वैशिष्ट्ये कोणते आहेत हे त्यांनी त्यांच्या आधारावर काही मुद्दे सांगितलेले आहेत. यातला जो पहिला मुद्दा जो आहे दरडोई उत्पन्न आहे. दरडोई उत्पन्न आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे उत्पादन घटक आहे. तिसरा जो आहे सामाजिक व राजकीय वैचारिक परिवर्तन. चौथा जो आहे व्यापार वाढ. हे असे विविध मुद्दे त्यांनी या ठिकाणी सांगितलेले आहेत. त्यातला जो पहिला मुद्दा जो आहे तो आपण बघणार आहोत दरडोई उत्पन्न आणि लोकसंख्या वाढीचा उच्च दर. बघा विकसित देश आणि विकसित राष्ट्रांचा दरडोई उत्पन्न हे 2% असते की 2% असतं दरडोई उत्पन्न. आणि लोकसंख्या वाढीचा वेग किती असतो साधारणपणे 36% एवढ्या वाढीचा वेग असतो. मग 36% वाढीचा वेग असल्यामुळे 36 वर्षांनी ही लोकसंख्या काय असते दुप्पट असते. फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर 5% लोकसंख्या किंवा 2% याच्यामध्ये दरडोई उत्पन्न किती असते प्रति व्यक्ती हे 14% आणि दर वर्षांनी हे दुप्पट वाढत असतं. म्हणजे काय लोकसंख्या वाढीचा जर दर जास्त असेल तर दरडोई उत्पन्न काय होईल लोकसंख्या जर कमी प्रमाणात असेल तर रोजगार देखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतील आणि दरडोई उत्पन्न देखील फार मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत होईल. हे या ठिकाणी आपल्याला दिसून येते विद्यार्थी मित्रांनो. नंतरचा जो घटक आहे उत्पादन घटकांच्या उत्पादकतेचा उच्च दर. बघा जर श्रम असेल किंवा भांडवल ह्या इत्यादी गोष्टींमुळे पुरेसं कौशल्य किंवा नॉलेज असेल तर तांत्रिक विकास आणि मानव विकास देखील साधता येऊ शकतो आणि याचा देशाचे जे दरडोई उत्पन्न आहे ते वाढण्यास मदत होऊ शकते. तिसरा जो मुद्दा आहे सामाजिक राजकीय परिवर्तनाचा उच्च दर. बघा याच्यामध्ये जो सामाजिक राजकीय वैचारिक परिवर्तन किंवा परंपरा. बघा विविध देश असतात. या विविध देशांमध्ये विविध संस्कृती असतात, कल्चर्स असतात. काही लोक आपले कल्चर्स किंवा जे परंपरा असतात त्या सोडण्यास तयार नसतात. मग याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होतो. जसं की विविध रूढी असेल परंपरा असतील ह्या जर व्यक्तींनी सोडल्या किंवा ह्या धरून जर अर्थव्यवस्थेला चालना दिली किंवा आर्थिक समानता किंवा आर्थिक नियोजन केले किंवा विवेकवाद व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार केला किंवा आर्थिक जे नॉलेज आहे इकॉनॉमिक्स सारख्या विषय तर व्यक्तीच्या किंवा राष्ट्राच्या सर्वांगीण विकासामध्ये याचा फायदा होऊ शकतो. नंतरचा जो मुद्दा आहे तो जो मुद्दा आहे व्यापार वाढ. बघा व्यापाराला आर्थिक वाढीचे इंजिन म्हणतात.
जर व्यापार चांगले असेल तर त्या देशाची भरभराट देखील चांगल्या प्रकारे होत असते. भारत आणि चीनमध्ये बघा, भारत आणि चीनमध्ये 20व्या शतकामध्ये व्यापार वाढ किंवा व्यापाराचं चक्र सुरू झालं किंवा व्यापाराला सुरुवात झाली. ते आजपर्यंत चालूच आहे. मग याचा फायदा भारतालाही झाला आणि चीनलाही देखील झाला, किंवा भारत ऑस्ट्रेलिया असेल किंवा भारत अमेरिका असेल. ह्या देशांमुळे काय झालं तर मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय व्यापार वाढला आणि त्याच्यामुळे वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण मोठ्या प्रमाणे वाढत गेली. ह्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे आर्थिक भारताची विकासाची स्थिती, म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासाची स्थिती काय बघा. भारताचा जगामध्ये दुसरा क्रमांक लागतो. कशामध्ये? शेती क्षेत्रामध्ये. लोकसंख्येच्या बाबत सुद्धा भारताचा दुसरा क्रमांक आहे. भारताचे पहिले पंतप्रधान होते पंडित नेहरू. यांनी काही बघा विविध उद्योगधंद्यास किंवा उभारणीस भारतात सुरू केली आणि पंचवार्षिक योजना किंवा औद्योगिकीकरणाचा विकास हे देखील त्यांच्याच काळामध्ये घडून आलेलं दिसतं आपल्याला. भारताची अर्थव्यवस्थे विकासाचा सध्या स्थिती पाहत असताना आपल्याला विविध मुद्द्यांचा आधार किंवा घ्यावा लागेल या ठिकाणी. मग जसे शेती आहे, उद्योगधंदे आहेत, तसेच सेवा क्षेत्र आहेत, कंपन्या असतील किंवा ह्या सगळ्यांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. या ठिकाणी पहिला जो आहे शेतीचा जो आहे, शेती जगात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. 2005 साली विचार करा, 2005 साली शेती आधारित विविध उद्योगधंदे होते आपल्या देशामध्ये. याच्यामध्ये मत्स्य व्यवसाय असेल, शेतीमध्ये विविध देशातील उत्पादनाचा जो हिस्सा होता तो 18%, 18.7% इतका होता विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये ज्या रोजगाराचं जे प्रमाण होतं ते 60% इतकं होतं. 60% इतकं होतं. मग याच्यामध्ये ज्या विविध योजना असतील, म्हणजे पंचवार्षिक योजनामध्ये पहिली दुसरी असेल, त्याच्यानंतर जी हरित क्रांती झाली, हरित क्रांती याच्यामुळे शेती क्षेत्राला फार मोठ्या प्रमाणात महत्त्व प्राप्त झाले. मग शेती क्षेत्रात विविध मध्ये पंजाब हरियाणासारखी राज्य असतील, या ठिकाणी गहूचे उत्पादन किंवा विविध उत्पादन, तसेच देशामध्ये दूध असेल, काजू, नारळ इत्यादींचे मोठ्या प्रमाणात उत्पादन, ह्यामध्ये जगात पहिला क्रमांक भारताचा लागतो. कोणकोणत्या पिकांमध्ये तुमच्या भारताचं दूध असेल, दूध, काजू, चहा इत्यादींचा जगामध्ये पहिला क्रमांक लागतो. तसेच भारत जगाला 10% फळाचं निर्यात करत असतो. आणि याच्यामध्ये जो फळ जगात उत्पादन सर्वात जास्त केलं जातं ते भारतामधला चिक्कू हे फळ, ह्याचं सगळ्यात जास्त उत्पादन भारतामध्ये केलं जातं आणि जगात पहिला क्रमांक लागतो. यातला जो दुसरा जो मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो, औद्योगिक उत्पादन. मग याच्यामध्ये कोणकोणते खाणकाम असेल, वीज असेल, गॅस असेल, या सगळ्यांमुळं रोजगाराची प्राप्तता झाली. ही 1991 साली जागतिकीकरण धोरण अवलंबलं भारतानं, त्यामुळं भारताचा मोठ्या प्रमाणात विकास झाला. मग औद्योगिक क्षेत्रात असेल, सेवा क्षेत्रामध्ये, या सगळ्या क्षेत्रांचा भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये विकास झाला. जसं की आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठामध्ये मोठ्या प्रमाणात बाजारांची उपलब्धता देखील भारताला उपलब्ध झाली. याच्यानंतरचा जो मुद्दा आहे सेवा क्षेत्र. बघा सेवा क्षेत्र, भारताचा सेवा क्षेत्रामध्ये 15वा क्रमांक लागतो. याच्यामध्ये विदेशी कंपन्या देखील याच्यामध्ये आहेत आणि दळणवळण साधने फार मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले. तसेच इंटरनेटच्या माध्यमातून विविध तंत्रज्ञानाच्या माध्यमातून, इंटरनेटच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात ही काम सेवा क्षेत्राच्या माध्यमातून सुलभ झालेले आहेत. त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे
कंपन्या, त्यांच्यानंतरचा जो मुद्दा आहे कंपन्या. बघा 2015 फोर्ब्स हे मासिक तुम्ही ऐकलं असेल किंवा पाहिलं असेल. याच्यामध्ये 2000 रँकिंग जाहीर करण्यात आल्या होत्या. याच्यामधले भारतातील किती कंपन्या होत्या तर भारतामधील 27 कंपन्या होत्या आणि त्याही पहिल्या टॉप 10मध्ये काही कंपन्या होत्या. मग याच्यामध्ये बघा काही कंपन्यांची नावं दिलेली आहेत. रिलायन्स आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया, त्याच्यानंतर टाटा मोटर्स आहे, HDFC ही बँकिंग क्षेत्र आहे, ICI बँक आहे, टाटा स्टील आहे, टाटा स्टील्स आहे. ह्या जगामध्ये ह्या कंपन्यांची कामं आहेत हे आपल्याला दिसून येतं. बघा याच्यानंतरचा जो मुद्दा आहे आणि ह्या ज्या कंपन्यांमुळे जो आहे तो सगळ्यात मोठा जो प्रश्न सुटला भारतासारखा तो आहे रोजगार असेल. रोजगाराचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात सुटला किंवा आणि याच्यामध्येच रोजगार प्रश्न झाला. त्याच्यानंतर भांडवल निर्मिती किंवा भांडवलाची मोठ्या प्रमाणात निर्मिती किंवा भारताला मिळाली देखील आहे आणि आज भारताचा जवळपास 142वा क्रमांक जगतामध्ये लागतो कंपनी क्षेत्रामध्ये किंवा औद्योगिक क्षेत्रामध्ये. याच्यानंतरचा जो विद्यार्थी मित्रांनो मुद्दा आहे संशोधन आणि विकास. बघा भारतीय अर्थव्यवस्था आजही शेतीवर आधारित आहे. शेतीवर आधारित आहे भारतीय अर्थव्यवस्था विद्यार्थी मित्रांनो आपली. शेती किती टक्के लोक करतात भारतातील तर जवळपास 70% लोक ही शेती करत असतात. आणि याच्यामध्ये हरित क्रांती कोणत्या शतकात विद्यार्थी मित्रांनो घडून आली तर 1965 ते 1970च्या दरम्यान हरित क्रांती घडून आली. ह्या हरित क्रांतीमुळे काय झालं तर शेती क्षेत्राला चालना मिळाली. मग शेती क्षेत्रात कोणकोणत्या घडून आलं तर गहू असेल किंवा विविध क्षेत्र मोठ्या प्रमाणात शेती क्षेत्र हे पिकाखाली आलं. तर हरित क्रांतीचे जे जनक आहेत, हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हटले जातं तर स्वामीनाथन, MS स्वामीनाथन यांना हरित क्रांतीचे जनक असे म्हटले जाते. कारण की त्यांनीच हरित क्रांतीची सुरुवात त्यांनीच केली हे या ठिकाणी कळतं, आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने आपला हाही टॉपिक्स या ठिकाणी कवर झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो. या टॉपिक्समध्ये आपण पाहिलं की विकसनशील किंवा अविकसित देश म्हणजे काय, आर्थिक विकासावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत, तसेच अविकसित अर्थव्यवस्थेची लक्षणं कोणती आहेत, शेती व्यवसाय असतो, अतिरिक्त लोकसंख्या असते, हे आपण या लेक्चर्समध्ये पाहिलेलं आहे.